नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी आपण अभ्यास करीत आहोत. युनिट क्रमांक 7 ला आपण सुरुवात केलेली आहे. युनिट क्रमांक 7 मॉडर्न हिस्ट्री आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित आहे आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम आपण युरोपियन कंपनीचं आगमन याविषयी जाणून घेणार आहोत. कारण बघा कशा पद्धतीने युरोपियन्सचं आगमन होतं. हे म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज कंपनी किंवा फ्रान्सिसी कंपनी कशा पद्धतीने भारतात येतात हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण मेडिवल हिस्ट्री हा पार्ट मॉडर्न हिस्ट्री संपविल्यानंतर आपण एंड म्हणजे लास्टमध्ये आपण सुरू करणार आहोत है ना. म्हणूनच आपण मॉडर्न हिस्ट्री हा थोडा मोठा भाग आहे. त्यामुळे आपण याला लवकरात लवकर कव्हर करणार आहोत. सो आपला मॉडर्न हिस्ट्री यावर आधारित हा लेक्चर 1 आहे. या वर्षीची म्हणजे 7 एप्रिल 2024 ला होणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात हिस्ट्री या सब्जेक्टमधून. सो आपल्यासाठी क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली बेसिसवर 4 वाजता तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर आहे. या व्हिडिओ लेक्चर थ्रू आपले टोटल जे हिस्ट्रीच्या युनिट 10 आहे, टोटल 10 युनिट कव्हर केले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. सोबतच यामध्ये क्लासच्या PDF देखील आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सुद्धा अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आहे आणि वीकली टेस्ट अवेलेबल आहे. पेपर 2 ला जॉईन करण्याची फीज मात्र 10,000 आहे. यावर आपल्याला 20% डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. ओके, या ऑफिशियल नंबर्सवर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा. कारण या कंप्लीट क्रॅश कोर्स अंतर्गत आपल्याला संपूर्ण क्रॅश कोर्स जे आहे ते आपल्याला 50 दिवसात म्हणजे एक्झामिनेशनच्या आतमध्ये कंप्लीट करून मिळणार आहे. यामध्ये आपलं भरपूर MCQ, PYQs प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला डाऊट किंवा सिलेबस सुटलेला आहे अशा प्रकारच्या समस्या नक्कीच भासणार नाही आणि येणाऱ्या एक्झामिनेशनला नक्कीच आपण टार्गेट करू शकतो. यासाठी नवीन बॅच आपण 21 तारखेपासून म्हणजे उद्यापासून स्टार्ट करीत आहोत. सो या बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आजच तुम्ही या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बॅचला जॉईन व्हा. कारण पेपर 2 हिस्ट्रीवर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळतात. सोबतच पेपर 2 हिस्ट्रीची मॉक टेस्ट सुद्धा लॉन्च झालेली आहे. या मॉक टेस्टला सुद्धा आपण जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून हिस्ट्रीचा कोर्स सर्च करून घ्यायचा आहे. सो हिस्ट्रीचं इंटरफेस आपल्याला दिसून येईल. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि जेव्हा आपलं ॲप ओपन होऊन जातं त्यामध्ये कॉन्टेंटचं एक सेक्शन असतं. ठीक आहे. सो कॉन्टेंटच्या सेक्शनमधून आपण जे आहात व्हिडिओ लेक्चर्स याला डाउनलोड करू शकता. किंबहुना मॉक टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट, वीकली टेस्ट हे बघा कॉन्टेंटचा ऑप्शन दिसून येईल. ठीक आहे. सो या कॉन्टेंटच्या सेक्शनमधून आपण याला वीकली टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट, PYQ टेस्ट अशा सगळ्याच प्रकारच्या टेस्ट आपण यामध्ये देऊ शकतो. ओके. सो अशा प्रकारचा हा कंप्लीट कोर्स आपल्याला दिसून येते. सो आजपासून आपण आपल्या मॉडर्न हिस्ट्रीला आपण सुरुवात करीत आहोत आणि मॉडर्न हिस्ट्री हे हिस्ट्रीमध्ये खूप मोठा असा भाग आपल्याला दिसून येतं है ना. सो हा थोडा मोठा भाग असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, याला योग्यरित्या आणि थोडा लवकर जर आपण याला केलेलं आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की यामध्ये सिरीज असतं म्हणजे पर्टिक्युलर जास्त आपल्याला इसवी सणांचा अभ्यास या अंतर्गत करावा लागतो. त्यामुळे जरा आपल्यासाठी डिफिकल्ट पण होत असतं है ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आधुनिक भारताचा इतिहास सर्वप्रथम अभ्यासून घ्यायचा आहे. देन आपण मिडिवल हिस्ट्रीकडे वळणार आहोत आपल्या महत्त्वपूर्ण पार्टकडे आणि लास्टमध्ये हिस्टोग्राफी हा भाग आपण अध्ययन करणार आहोत है ना. सो तुम्हाला क्लिअर झालेला आहे. सो आपण सेशनला आता स्टार्ट करूया. सर्वप्रथम युरोपियन कंपनीचं आगमन आपण बघूया. ओके. चला. सो सर्वप्रथम आपण युरोपियन कंपनीचं आगमन बघतो. आता युरोपियनचं आगमन यामध्ये सर्वप्रथम आलेले आहे पोर्तुगीज. सो पोर्तुगीज कधी आले? 1498 मध्ये पोर्तुगीज आपल्याला दिसून येतात.
पोर्तुगीजांनंतर आलेले आहे डच. डच कधी आले? 1605. ठीक आहे. किंबहुना 1602. यांनी कंपनी स्थापन 5 मध्ये केलेली. यांचं आगमन 1602 मध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. यानंतर इंग्रज कधी? 1608. देन डच कंपनी 1620 आणि फ्रान्सिसी कंपनी 1668 आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सो युरोपियनचं आगमन, या आगमनाच्या क्रमवारीमध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज, नंतर डच, इंग्रज, डॅनिश कंपनी आणि फ्रान्सिसी कंपनी, हा पर्टिक्युलर क्रम आहे. कशाचं? युरोपियनच्या आगमनाचा. ठीक आहे. सो हा क्रम आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागतं. कोणत्या क्रमवारीनुसार हे आलेले आहे, कारण यातूनही आपल्याला एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारताना दिसून येतात. त्यामुळे लक्षात घ्या, युरोपियन कंपनीच्या आगमनामध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश कंपनी आणि फ्रान्सिसी 1668. ओके. चल, सो कंपनी पहा, हे भारतात या क्रमाने आले, कारण पोर्तुगीज 1498 वास्को दी गामा, डच बघतो, इंग्रज बघतो, डॅनिश आणि फ्रान्सिसी हे या क्रमाने आलेले आहेत. पण कंपनी स्थापन करण्याचा क्रम बघा. मी तुम्हाला आता जे सांगितलं एकदा आपण खाली लिहून घेऊया, जेणेकरून आपल्याला कंपॅरिझन जे आपण करीत असतो, कंपॅरिझन करण्यामध्ये आपल्याला सोपी जाणार. ठीक. सो बघा, सर्वप्रथम कोण येतात? पोर्तुगीज. ठीक आहे. पोर्तुगीज. ओके. यानंतर कोण आलेले आहे? डच कंपनी 1602. ठीक. नंतर इंग्रज येतात. इंग्रजांनंतर आपण काय बघतो की डॅनिश कंपनी आलेली आहे. ठीक आहे. आणि डॅनिश कंपनी नंतर आपण काय बघतो? फ्रान्सिसी बघतो. काय बघतो आपण? फ्रान्सिसी. ठीक. बर, तर हा आपला क्रम झालेला. ओके. आता कंपनी स्थापन करण्याचा क्रम बघा. सगळ्यात प्रथम आहे इस्तादो दी इंडिया, म्हणजे पोर्तुगीज कंपनी 1498. ठीक आहे. बर, यानंतर आपण बघतो सेकंड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये. आता आले कोण आहे सेकंड नंबरवर? डच. पण कंपनी कोण स्थापन करत आहे? इंग्रज. ठीक आहे. हे फॅक्ट आहे. ओके. यानंतर आहे डच कंपनी 1602, यानंतर डॅनिश 1616 आणि फ्रान्सिसी ईस्ट इंडिया कंपनी आपण बघतो 1664. ओके. सो हे क्रमवारी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पोर्तुगीज, डच आणि इंग्रज या क्रमात आहे, पण कंपनी पोर्तुगीज, इंग्रज, डच, डॅनिश आणि फ्रान्सिसी या क्रमाने हे स्थापन करतात. सो आय होप तुम्हाला क्रम जे आहे ते योग्यरित्या कळलेला आहे की कशा पद्धतीने किंवा क्रमवारीने हे आलेले आहेत म्हणून, है ना. सो अशा पद्धतीने पोर्तुगीजांचं आगमन आपण बघतो आणि पोर्तुगीजांच्या आगमना नंतर त्यांनी जे स्थापन केलेले आहे कंपनी, याचा क्रमही आपण अभ्यास करतो. ठीक. सो आता आपण काय बघूया, आता हे सगळ्यांमध्ये आपण सर्वप्रथम आपण बघतो फ्रान्सिसी. ठीक आहे. सो फ्रान्सिसींचा जो प्रथम केंद्र त्यांनी स्थापन केलेला होता तो सुरत येथे केले होता. कुठे? सुरत या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेला 1668 मध्ये. कोणी? फ्रान्सिसी यांनी. ओके. बर, आता पोर्तुगीजांचं आपल्याला दिसून येते की सगळ्यात यांचं प्रमुख केंद्र पोर्तुगीजांचं कोचीन होतं. काय होतं? कोचीन होतं. कोणाचं? पोर्तुगीज. ठीक आहे. पोर्तुगीजांचं प्रमुख केंद्र कोचीन होतं, जे त्यांनी 1503 मध्ये स्थापन केलेलं आपल्याला दिसून येते. सगळ्यात फर्स्ट हे येणार आणि एंड मध्ये हे जाणार, हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. का बरं? कारण 1498 मध्ये हे येतात आणि 1961 मध्ये हे जातात. ठीक आहे. नंतर बघा डेनिश यांचं ट्रान्कोबर हा काय असतं? सेंटर पॉइंट असतं, जे त्यांनी 1620 मध्ये स्थापन करतात. ट्रान्कोबर. ठीक आहे. तर हा डेनिशांचं केंद्र आहे. डचांचं केंद्र बघा मसुलीपट्टणम आहे. डच 1605. ठीक आहे. मसुलीपट्टणम, मसुलीपट्टणम. ठीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये. आणि आपण वर बघतो की मसुलीपट्टणम हे इंग्रजांचं प्रथम केंद्र होता. ठीक आहे. मसुलीपट्टणमच. ओके. का बरं? कारण बघा सुरतला फॅक्टरी म्हणजे वखार स्थापन करण्याची परवानगी मागण्यात आली होती, पण हे परवानगी मिळायला थोडा डिले झालेलं, यातूनच मसुलीपट्टणम हे इंग्रजांचं प्रथम केंद्र
आपल्याला दिसून येतात आणि नंतर सुरत येथे आपल्याला स्थापन झालेलं केंद्र दिसून येईल. ओके. सो सर्वप्रथम आपल्याला पोर्तुगीजांचा अभ्यास करायचा आहे. सो पोर्तुगीज कंपनी यांचं भारत आगमनाचे काही कारण आहे, काही रिझन्स आहे. तर कोणते असे कारण आहे? सर्वप्रथम मसाला व्यापार. ठीक आहे. कारण जेव्हा वास्को दी गामा 1498 मध्ये येतात, त्यावेळी त्यांना येथून नेणाऱ्या जे मसाले ते घेऊन जातात. या मसाल्यातून त्यांना 60% फायदा होतो. म्हणजे 60% त्यांना मुनाफा झालेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. यासोबतच बघा 1453 मध्ये उस्मानिया सल्तनत आहे ना हे जे कॉन्स्टँटिनोपल आहे यावर कब्जा झालेला आहे. आहे ना कधी 1453 मध्ये. ठीक आहे. सो कॉन्स्टँटिनोपल हा म्हणजे बंद झालं किंवा यावर कॅप्चर केल्यामुळे आता मसाला व्यापार व्हायचं युरोपियन कंट्रीज सोबत तो आता काय झालं बंद झाला. आता त्यातूनच जर हा स्थलमार्ग बंद झालेला आहे तर कुठे ना कुठे जलमार्गाची आवश्यकता शोधण्याची आपल्याला भासून येते. यातूनच अनेक दर्यावधी आपल्याला समुद्र यात्रा करताना किंवा मार्ग शोधताना दिसून येतात. आणि स्वयं यावेळेस युरोपमध्ये पुनर्जागरण झालेलं आणि जेव्हा आपण पुनर्जागरणाविषयी बोलत असतो त्यावेळी लक्षात घ्या पुनर्जागरणातून मानवतावाद वाढतं. वैज्ञानिक आविष्कार म्हणजे यंत्र जे असतात जसं दिशासूचक यंत्र आहे ना सो अशांचं काय होत असतं डेव्हलपमेंट होत असतं विकास होत असतं आणि यासोबतच धर्मसुधार सुद्धा होतात. त्यामुळे युरोपमध्ये पुनर्जागरणही याच टाइम पिरियड मध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. अमेरिकेचा शोध लावलेला आहे स्पेन यात्री कोलंबस यांनी. भारताचा शोध म्हणजे भारतासाठी येणाऱ्या समुद्री मार्गाचा ठीक आहे भारताचा शोध नाही समुद्री मार्गाचा शोध लावलेला आहे वास्को दी गामा यांनी. ठीक आहे. ऑस्ट्रेलियासाठी जाण्यासाठी कुक यांनी लावलेला आहे. हे ब्रिटनचे यात्री होते आणि ब्राझीलला केब्रायल द्वारा जे आहे ब्राझील कडे जाण्याचा मार्ग शोधण्यात आलेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर हे आपले स्टार्टिंगचे पॉइंट आहे जे आपण बघितलेले आहे. आता आपण पोर्तुगीज प्रथम भारतात येतात. ठीक आहे. कंपनी स्थापन करणार आणि सगळ्यात शेवटी जातात. कधी येतात तर 1498 मध्ये येतात आणि 1961 मध्ये जातात. ओके. सो प्रथम केंद्र त्यांनी 1503 मध्ये स्थापन केलेलं आहे. कुठे कोचीन या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे पोर्तुगीजांचा प्रथम केंद्र कोणता कोचीन आहे. कोचीन पूर्वी कालिकत येथे त्यांनी तयार केलेलं होतं वखार केंद्र आहे ना. बट 1500 मध्ये ते वखार जे आहे कालिकत त्यांनी स्थापन केलेली. ठीक आहे. पण ते काही झालेलं आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. ओके. चला ते काही म्हणजे अप्रुव्हल म्हणा किंवा नंतर कालिकतचा जो शासक असतो जमोरीन तो उठवून टाकतो. चला यानंतर डचचं केंद्र मसुलीपट्टणम होतं आहे ना. इंग्रजांचं मसुलीपट्टणम होतं आणि फ्रान्सिसींचं सुरत होतं. ओके. समोर पोर्तुगीज 1498 पासून 1961 असं यांचं टाइम पिरियड आहे. सगळ्यात आधी आले आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 1961 मध्ये ते भारतातून जाणार. ठीक आहे. चला सो बघा या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो पोर्तुगीज राजकुमार असतो हेनरी द नेव्हिगेटर. ठीक. हा काय करतो जलमार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. ठीक आहे. यातूनच बार्थोडोमो डायस जे आहे ते भारतसाठी समुद्री मार्ग शोधण्यासाठी निघाले. ठीक आहे. त्यानंतर वास्को दी गामा यांनी शोध कार्याला 1498 मध्ये आपल्याला दिसून येते की वास्को दी गामा आलेली. ठीक आहे. यातूनच आपण काय बघतो बर सो यातूनच आपण काय बघतो चल बघा 20 मे 1498 मध्ये वास्को डी गामा जे आहे ते केप ऑफ गुड होप म्हणजे आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप याला वळसा घालून दक्षिणेतील कालिकत येथे पोहोचतो. म्हणून असाही प्रश्न विचारलेला आहे है ना. कुठे पोहोचले ते कालिकत येथे. ठीक आहे. केरळ आपला आजचा ठीक आहे कालिकत. ओके. बर
यावेळी त्यांना गुजराती एक यात्री असतात ज्यांचं नाव अहमद मशिदी आहे. काय आहे? अहमद मशीद जी आहे ते हेल्प करतात बघा. वास्को दी गामा 20 मे 1498 मध्ये केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत बंदरावर पोहोचला. कालिकत येथील शासक असतो कोण? जमोरीन असतो. आणि हा जमोरीन त्यांचं स्वागत करतो आणि यावेळी गुजराती यात्री अहमद मशीदी आहे ना, हे काय करतात? त्यांना हेल्प करतात. कारण यावेळी अरब व्यापारी जे आहे त्यांनी वास्को दी गामाला विरोध केलेला आपल्याला दिसून येतात. ओके, सो अशा पद्धतीने 1498 मध्ये कोण येतात? वास्को डी गामा. पोर्तुगीज राजा असतो यावेळी सॅम्युअल प्रथम. ठीक आहे, आणि यांचे पुत्र असतात हेनरी द नेव्हिगेटर. ओके, भारतामध्ये जर विचार केला यावेळी सिकंदर लोधी म्हणजे लोधी वंशाचं का टाइम पिरियड जे आहे दिल्ली सल्तनत अंतर्गत लोधी वंशाचं शासन सुरू होतं. आणि जेव्हा म्हणजे हा जो टाइम पिरियड आहे पर्टिक्युलर 1498 यामध्ये उत्तर भारतामध्ये लोधी वंशाचे सिकंदर लोधी होते. ठीक आहे. वास्को दी गामा यांनी तीनदा भारतात यात्रा केलेली आहे. ठीक आहे. टोटल तीनदा केलेली आहे. पहिला म्हणजे जेव्हा ते आले त्यावेळी साओ कॅब्रियल जहाज जे आहे या जहाजांनी त्यांनी प्रवास केलेला. यातून त्यांनी काळी मिर्च आहे ना, काली मिरी यांचं त्यांनी म्हणजे व्यापार केलेलं आणि या व्यापारातून त्यांना 60% जे आहे ते लाभ झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बर, या व्यतिरिक्त आपण काय बघतो? ओके. या व्यतिरिक्त 1502 मध्ये भारतात आले. पहिल्यांदा कधी येतात? 1498. ठीक. दुसऱ्यांदा 1502 आणि 1503 मध्ये फॅक्टरी स्थापन करतात आणि परत ते 1524 मध्ये येतात. आणि जेव्हा ते तिसरी वेळा भारतात आले त्यावेळी 1524 मध्ये यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतं. सो अशा पद्धतीने आपण बघतो वास्को दी गामा. आता यांचा मृत्यू जे आहे कोचीन येथे झालेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. सो इतकं आपण जाणून घेतलेलं की कशा प्रकारे वास्को डी गामा आलेली. ठीक आहे. तीनदा ओव्हरऑल आलेले आहे. सो पोर्तुगीज गव्हर्नर सुद्धा आपण बघूया. पोर्तुगीज गव्हर्नर मध्ये आपण पाहतो फ्रान्सिस डी अल्मेडा सर्वप्रथम, ज्यांचं टाइम पिरियड 1505 पासून 1509 पर्यंत आहे. ठीक आहे. पोर्तुगीज गव्हर्नर मध्ये पहिले आपण फ्रान्सिस डी अल्मेडा यांचा अभ्यास करतो आणि यांचं टाइम पिरियड 1505 पासून 1509 पर्यंतचा यांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येते. आता 1505 मध्ये फ्रान्सिस डी अल्मेडा ठीक प्रथम पोर्तुगाली गव्हर्नर बनून भारतात आलेले. जर विचारले प्रथम पोर्तुगीज गव्हर्नर कोण होते म्हणून, तर आपल्याला आन्सर करायचं आहे प्रथम पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिस डी अल्मेडा होते म्हणून. ठीक आहे. कोण होते? फ्रान्सिस डी अल्मेडा हे प्रथम पोर्तुगीज गव्हर्नर आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो यांनी शांत जल की नीती म्हणजे ब्लू वॉटर पॉलिसी अवलंब केलेला आहे. कोणी? फ्रान्सिस डी अल्मेडा यांनी हे प्रथम पोर्तुगीज गव्हर्नर होते. यानंतर अल्बुकर्क यांचा टाइम पिरियड 1509 पासून 1515 पर्यंत. अल्बुकर्क जे आहे ते पोर्तुगीजांचे व्हाईसराय बनून आलेले होते म्हणजे गव्हर्नर बनून आलेले होते. ठीक आहे. त्यांनी कोचीनला मुख्यालय बनवलं. ठीक आहे. सेंटर पॉइंट त्यांनी कोचीनला बनवलं आणि भारतामध्ये पोर्तुगीजांच्या वास्तविक संस्थापक अल्बुकर्क यांना म्हटलं जातं. 1510 मध्ये अल्बुकर्क यांनी बिजापूरकडून बिजापूरचे यावेळी शासक होते आदिलशहा युसुफ सुलतान म्हणून, यांच्याकडून गोवा जिंकला. म्हणून प्रश्न असतात की पोर्तुगीजांना गोवा कधी मिळाला, तर आन्सर आहे 1510 मध्ये. अल्बुकर्क विजयनगरचे शासक कृष्णदेव राय यांना भेटून भटकल या ठिकाणी किल्ला बनवण्याचा आदेश मागतात. ओके. सो समोर अल्बुकर्क यांनी भारतात स्थानिक पोर्तुगीज आबादी बसवलेली. म्हणजे पोर्तुगीज म्हणजे भारतीय महिलांसोबत विवाह आहे ना करण्याची जी नीती आहे त्याला अवलंब करणारे अल्बुकर्क होते. ठीक आहे.
सो यांनी काय केलं 1515 मध्ये यांनी गोवामध्ये एक चर्च बनवलं. ठीक आहे. आता गोवामधील हा जो चर्च आहे 1515 मध्ये निर्माण केलेलं याला गोथ्रिक स्थापत्य कला जी आहे म्हणजे गोथ्रिक म्हणजे बघा हे असं जे असतं ना चर्चमध्ये आपण जे असं भाग बघतो है ना असं 3 आहे ना त्याला गोत्रिक स्थापत्य कला म्हणतात. त्याला सुरुवात झालेली अल्बुकर्क यांनी आपलं जे क्षेत्र आहे ठीक आहे पर्टिक्युलर म्हणजे त्यांनी जो क्षेत्र कॅप्चर केलेलं तिथे सतीप्रथा प्रतिबंध घातलेला आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे नॅनो दी कुन्हा. ठीक नॅनो दी कुन्हा ठीक आहे किंवा निनो दी कुन्हा यांनी 1530 मध्ये सरकारी कार्यालय कोचीन मधून गोवा हस्तांतरित केली. म्हणजे पोर्तुगाली गोवाला काय करतात राजधानी बनवतात. ठीक आहे. औपचारिक राजधानी बहादूर शाह आता यांच्या टाइम पिरियड मध्ये गुजरातचे शासक असतो बहादूर शाह. ठीक आहे. तर हा बहादूर शाह अ, यांचं जे आहे समुद्रात पडून मृत्यू याच्याच टाइम पिरियड मध्ये म्हणजे यांच्याच टाइम वेळेसची ही घटना आहे. सो अशा पद्धतीने पोर्तुगीज आपण बघितलेलं. डच बघा डच जे आहे पोर्तुगीजांनंतर आलेले कोण आहे डच. हे कुठले निवासी होते नेदरलँड हॉलंडचे. अगोदर हॉलंड म्हटलं जायचं पण 2019 मध्ये हॉलंड हा नाव सोडलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे म्हणजे आपण याला नेदरलँड असं म्हणणार यासमोर. भारतामध्ये प्रथम कार्लोलियस हाउटमेन हे भारतात प्रथमतः आलेले होते. आपण बघतो की 1520 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे 1502 मध्ये स्थापन झालेली आहे. ठीक आहे. चला इथे 1602 करा. ठीक आहे. नंतर 1605 मध्ये डच यांनी भारतात आगमन झालेलं आहे ना. त्यांनी प्रथम केंद्र मसोलीपट्टणम याला बनवलेलं आणि भारताला त्यांनी वस्त्र व्यापार आपण मसाला व्यापार खूप बघतो आहे ना पण यांनी वस्त्र व्यापाराला केंद्र बनवलेलं आपल्याला दिसून येईल आहे ना. आता डच शक्ती कधी समाप्त होईल डच आणि इंग्रज यांच्यामध्ये आपण बघतो 1759 हे डेट लक्षात घ्या आणि बेदराचा युद्ध कोणाच्या दरम्यान झाला असा प्रश्न हमखास विचारतात. बेदरा म्हणजे कर्नाटक युद्ध. ठीक आणि कोणत्या युद्धामुळे डचांचा पतन झालेला असाही प्रश्न असतो. तर हा युद्ध आहे बेदराचा युद्ध जो झाला आहे 1759 मुळे त्यामुळे डचांचं पतन होतं आणि हा युद्ध जे आहे डच विरुद्ध इंग्रज होताना आपल्याला दिसून येईल है ना. सो ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वपूर्ण आहे तर याला तुम्हाला हायलाइट करून घ्यावं लागेल. ठीक बर यानंतर इंग्रज आहे 1608 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येतं. ठीक इंग्रज 1600 मध्ये आलेले यावेळी 1600 मध्ये जे आहे इंग्लंडची महाराणी होती एलिझाबेथ है ना. भारतामध्ये 1600 मध्ये बघा अकबर यांचं शासन होतं. ठीक बरं आता डच ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये स्थापन झालेली का इंग्रज कंपनी 1600 मध्ये स्थापन झालेली आणि 1602 मध्ये डच कंपनी स्थापन झालेली आहे. ठीक आहे. सो ही जी कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी होती आणि यांचं संचालन जे आहे निर्देशन मंडळ आहे ना मिळून झालेलं होतं. म्हणजे हे निर्देशन मंडळ मिळून जे बनलेली होती त्यामध्ये टोटल 24 मेंबर्स होते म्हणजे एकूण 24 सदस्य आपल्याला यामध्ये दिसून येतात. 1600 मध्ये कंपनी जेव्हा स्थापन झाली तेव्हा इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्याकडून अनुमती मिळाली म्हणजे चार्टर मिळालं. ओके सोबतच त्या चार्टर मध्ये त्यांनी पूर्वसोबत व्यापार करण्याचा एकाधिकार दिलं. ठीक आहे 15 वर्षासाठी किती टोटल 15 वर्षासाठी म्हणजे 1600 मध्ये जो चार्टर राणी एलिझाबेथ यांच्याद्वारे देण्यात आलं त्यानुसार आता काय झालं कंपनी जी आहे ठीक आहे त्यांना एक अधिकार मिळाला कशाचा तर पूर्व म्हणजे सोबत व्यापार करण्याचं. ठीक आहे बर तर यानंतर राजा जेम्स काय करतात म्हणजे आपण काय बघितलं 1600 पासून यांना मिळालेला अधिकार. ठीक आहे
15 वर्षापर्यंत. ठीक आहे. पण या टाइम पिरियड मध्ये आपण काय बघतो 1609. ठीक आहे. तर कारण राजा जेम्स 1609 मध्ये येणार. तो काय करतो, हा जो अधिकार आहे तो काय करतो अनिश्चित काळापर्यंत. आता हा अनिश्चित काळ म्हणजे कुठपर्यंत 1813 चा चार्टर ऍक्ट येतपर्यंत. ठीक आहे. अनिश्चित काळासाठी काय केलं त्यांनी वाढवले, कारण 1813 चं जे चार्टर येतं त्यामध्ये एका अधिकार म्हणजे फक्त पूर्वसोबत कंपनीच व्यापार करू शकतात. हा जो अल्टिमेटम आहे ना, तो बंद करण्यात आलेला. सो यांचं केंद्र बघा. उत्तर भारतामध्ये यावेळी मुघल सम्राट जहांगीर होते, कारण आता अकबर यांचं मृत्यू झालेलं आणि नेक्स्ट जे मुघल रूलर होणार ते म्हणजे जहांगीर. सो जहांगीरच्या काळात कॅप्टन हॉकिन्स मोघल दरबारात आलेले आपल्याला पोहोचलेले दिसून येतात. त्यांनी तुर्कीमध्ये संवाद केलेला. कोणत्या भाषेत केला त्यांनी संवाद? तुर्कीमध्ये. त्यामुळे जहांगीरने प्रभावित होऊन कोणाशी? कॅप्टन हॉकिन्सशी प्रभावित होऊन इंग्लिश खान असं टायटल दिलेलं आहे. कोणाला मिळालं इंग्लिश खान टायटल असं प्रश्न असतं. तर कॅप्टन हॉकिन्स यांना इंग्लिश खान असं उपाधी टायटल मिळालेलं आपल्याला दिसून येते. सोबतच 400चा मनसब सुद्धा देण्यात आलं. कोणाला? कॅप्टन हॉकिन्स यांना 400चा मनसब सुद्धा देण्यात आलेला. आणि इतकंच काय नाही, तर सुरत मध्ये फॅक्टरी स्थापन करण्याचा अधिकार आता मिळालेला आहे. यातून आपण काय जाणून घेतलेलं की पहा काय होतं, 1605 पासून आपण बघतो की जहांगीर शासक होतात आणि जहांगीरच्या टाइम पिरियड मध्ये आलेले होते कॅप्टन हॉकिन्स. ठीक आहे. कॅप्टन हॉकिन्स येतात आणि फर्स्ट ऑफ ऑल तुर्कीमध्ये संवाद करणार है ना. यातून त्यांना इंग्लिश खान अशी उपाधी मिळतात. सोबतच 400चा मनसब, कारण मनसबदारी प्रथा अकबरद्वारे सुरू करण्यात आली होती आणि मनसब म्हणजे एक पद असतो. ठीक. आणि सोबतच सुरतमध्ये फॅक्टरी ओपन करण्याची परवानगी. समोर आपण बघतो थॉमस रो. सो थॉमस रो जे आहे, राजा जेम्स यांचे राजदूत म्हणून व्यापारी अनुमती प्राप्त करण्यासाठी आलेले होते मुघल दरबारामध्ये. आणि यांना बघा संपूर्ण उत्तर भारतामध्ये फॅक्टरी बनवण्याची अनुमती देण्यात आलेली. ठीक आहे. सो हायलाइट करून घ्या. यानंतर आपण बघतो की औरंगजेब यांच्या टाइम पिरियड मध्ये 1651 मध्ये बंगालमध्ये प्रथम फॅक्टरी हुगडी या ठिकाणी बनवण्यात आली. तर याला सुद्धा IMP करा. यावेळी बंगालचा गव्हर्नर शहाशुधा यांनी एक निशाण देऊन म्हणजे व्यापार करण्याचं जे काही करायला जे निशाण असतं ना ते देण्यात आलेलं. यातूनच 1698 मध्ये बंगालची 3 गाव, एक आहे कालिकत, ठीक, दुसरा आहे सुतानदी आणि तिसरं गोविंदपूर. बंगालमधले 3 गाव 1698 म्हणजे 1698 मध्ये यांना एकत्रित करतात. कोण? जॉन चॉर्नाक. आणि काय बनवतात? कलकत्ता फोर्ट विलियम बनवतात. याला करा हायलाइट. ओके. देन जहांगीर यांच्या काळामध्ये जॉन सरमन यांच्या नेतृत्वाखाली एक दरबार आपल्याला येताना दिसून येते. ठीक आहे. बर. ठीक आहे. तर हा काय झाला आपला, अरे सो हे काय झालं आपलं करंट. ठीक आहे. सो यावेळी लक्षात घ्या जॉन सरमन यांच्या नेतृत्वाखाली एक मंडळ येतं. ठीक आहे. व्यापारिक अनुमती मागण्याकरिता जॉन सरमन कधी येतात हा मंडळ? हा येतो 1717 मध्ये. ठीक आहे. आणि या 1717 या टाइम पिरियड मध्ये फरुख सियार यांचं काय सुरू होतं? टाइम पिरियड सुरू होतं. ठीक आहे. सो 1717 मध्ये फरुख सियार, ज्यांना ग्रीनिथ कायर सुद्धा म्हणतात, यांच्या टाइम पिरियड मध्ये जॉन सरमन यांच्या नेतृत्वाखाली काय येतात? दूत मंडळ येते मोघल दरबारामध्ये. आणि या दूत मंडळासोबत एक डॉक्टर असतो, त्याला डॉक्टर हॅलिम्टन असं म्हणतात. ठीक आहे. आणि यावेळी फरुख सियार हे फोड्याच्या रोगाने ग्रस्त आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो यातूनच त्याचं जे पेट्रोलियम जेली जे आहे त्या फोडावर म्हणजे हे जे डॉक्टर हॅलिम्टन आले होते त्यांनी लावलेली, यातून त्यांचा फोडा दुरुस्त झाला आणि सरमनच्या नेतृत्वात आलेल्या या मंडळाला
सरसकट शाही फरमान देण्यात आला 1717, ज्याला आपण काय म्हणतो, शाही फरमान 1717 असं आपण याला म्हणत असतो. या अंतर्गत आपण काय बघतो, बंगालमध्ये व्यापार करण्यासाठी 3000 रुपये वार्षिक कर, ठीक आहे. 10,000 वार्षिक कर सुरतमध्ये व्यापार करण्यासाठी परवानगी जी आहे ती देण्यात आली. सोबतच दक्षिण भारतातील इंग्रजांचे जे केंद्र होते बघा, 1639 मध्ये फ्रान्सिस डे यांनी चंद्रनगरच्या राजाकडून मद्रास घेतलं है ना, आणि मद्रासमध्ये त्यांनी काय स्थापन केलं, फोर्ट सेंट जॉर्जची त्यांनी स्थापना केली. कधी? 1639 मध्ये. कोणी? तर फ्रान्सिस डे यांनी. ओके. 1661 मध्ये ब्रिटिश राजकुमार चार्ल्स प्रथम आणि पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन डी बिग्रेंजा यांचा विवाह होते आणि विवाह ब्रिटन आणि पोर्तुगीजांचा असतो आणि आंदण म्हणून बंबई देण्यात येते. ठीक आहे. आता समोर गेरँड अंगियार यांनी मुंबईची स्थापना केलेली आहे आणि 1687 नंतर आपण बघतो की अगोदर जे कंपनीचा केंद्र होतं, मुख्यालय ज्याला आपण म्हणतो, हा मुख्यालय सुरत होतं. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे 1687 नंतर मुंबई हा केंद्र झालेला. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय बघतो, ओके, ठीक. चला चला, तर इतकं आपलं झालेलं आहे ना. सो मला वाटतं आता समोरचे पॉइंट आपल्याला आंग्ल मैसूर उद्या ही PDF अगोदर तुम्ही वाचा. ठीक. सो हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात खूप साऱ्या गोष्टी जे आहेत तुमच्या माइंडमध्ये येऊन जाणार. ठीक आहे. याला रीड आउट करा, याला पाठवते मी मर्ज फाईल. ओके. सोबतच सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.